श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना काही वेळा पानं गळाली तरी मुळं घट्ट राहत असतात, पण त्याच मुळाने झाडाला जगवायचं असतंय. माणसाचे अगदी असंच असतं. संस्कार जपायचे असतात, पण चुकीच्या स्वभावाला मात्र वेळेत बदलायचं असतंय. अहंकाराच्या कुंपणात जेव्हा नाती कोंडली जातात, तेव्हा आपलीच माणसं हळूहळू दूर निघून जातात. शब्द लागतात तीक्ष्ण बाणासारखे, मात्र मन विदीर्ण होतं. पण अशा वेळी एक लक्षात ठेवायचं, स्वभावच नाती संपवत असतात. स्वभाव म्हणजे काळ्या दगडावरची रेघ नसते, जो बदलता येणार नाही अशी कोणती गोष्ट नाही. चूक सुधारली की आरसा सुद्धा स्वच्छ दिसायला लागतो आणि बदललेला स्वभाव तुटलेली नाती पुन्हा सांधत असतोय. म्हणून श्रोते हो, जपून ठेवा ती मुळं जी माणुसकी शिकवतात, पण तोडून टाका त्या फांद्या ज्या दुसऱ्याला टोचतात. कारण श्रोते हो, आयुष्य संपल्यावर मागं फक्त आठवणी उरत असतात आणि माणसं तुमच्या स्वभावामुळंच तुम्हाला स्मरत असतात. आणि आणखी एक श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात जो माणूस तुम्हाला इतरांबद्दल वाईट सांगतो ना, तोच माणूस इतरांना तुमच्याबद्दल सुद्धा अगदी तसं सांगत असतोय. आणि हे इतकं साधं सरळ आहे, पण लोक वारंवार दुर्लक्ष करतात. जो तुमच्या समोर बसून अनुपस्थित लोकांची निंदा करतो ना, तो तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमचीही तशी चर्चा करत असतोय. तुम्ही त्याच्यासाठी काही खास नसताय. तुम्ही फक्त एक नवीन श्रोता असता, ज्याच्यासमोर तो तेच खेळ पुन्हा खेळत असतोय. अशा माणसासाठी माहिती हे मूल्य असतं, आणि ती कधी पैशासाठी, कधी सहानुभूतीसाठी, तर कधी स्वतःच्या फायद्यासाठी सहज वापरत असतोय. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. बुद्धीचा वापर स्वतःला पुढे नेण्यासाठी करायचा असतो, दुसऱ्याला पाडण्यासाठी नाही. फालतू लोकांच्या गोष्टी या मनावर घ्यायच्या नसतात, कारण आपल्याला चिल्लर समजणाऱ्यांना कोणी भंगारात सुद्धा विकत घेत नसतं. जेव्हा बाबा मुलाला आंघोळ घालतात, तेव्हा दोघंही हसत असतात. पण जेव्हा मुलगा बाबांना आंघोळ घालतो, तेव्हा फक्त मुलाच्या डोळ्यात पाणी असतं. परिस्थितीला दोष देऊन चालत नसतं, कारण इथं तोच टिकतो जो संघर्ष करतो. जरा जास्त इज्जत दिली की माज येतो लोकांना, म्हणून पायातली चप्पल ही पायात चांगली दिसते, डोक्यावर नाही. ज्या व्यक्तींना सगळं आयतं मिळतं, त्या व्यक्तीला अहंकार आणि घमंड खूप असतो. पण ज्या व्यक्तीनं सगळं शून्यातून उभं केलेलं असतं, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते. लोकांच्या मापात आपण बसलो नाही की लोक आपली मापं काढायला सुरुवात करतात. आपल्या पाठीमागं होणारी आपली चर्चा ही सुद्धा आपल्या प्रगतीमुळे होत असते. एका वडिलांसाठी मुलगी कशी असली, रागीट असो, हट्टी असो किंवा खूप खोडकर असो, पण ती वडिलांसाठी नेहमीच एक राजकुमारी असते. तिचं छोटंसं हसू म्हणजे त्यांचा आनंद. जगासाठी ती साधी मुलगी असेल, पण तिच्या बाबांसाठी ती त्यांची दुनिया असते आणि कायमची राजकुमारी असते. तमाशा करून कोणाचा माज उतरवायचा नसतो. डोकं असेल तर ते शांतपणेच फिरवायचं असतं. आरडाओरडा करून हिरो बनणारे हे भिकारचोट असतात, पण शांत बसून वेळ आल्यावर समोरच्याची हवा काढणारे खरे धुरंधर असतात.
स्त्रीच्या आयुष्यात वडील, भाऊ, नवरा आणि मुलगा ही 4 नाती चांगली असतील तर तिचं आयुष्य नक्की स्वर्गासारखं असतं. जे देवाकडे मागितलं ते लवकर कधीच भेटत नाही, आणि जे वडिलांकडे मागितलं ते नाही भेटलं असं कधीच होत नाही. पगाराच्या पावतीपेक्षा लेकरांचं यश बापासाठी खूप मोठं बक्षीस असतं. जन्मापासून मरणापर्यंत आयुष्यात हजारो नाती बनतात, पण आई बापाच्या नखाची सर या जगात कुणालाच नसते. बापाशिवाय जन्म नाही, बापासारखा आधार नाही, बापासारखं प्रेम नाही, बापासारखा दिशा देणारा रागीट माणूस कोणी नाही. आयुष्यामध्ये बाप आहे तोपर्यंत किंमत आहे, बाप नाही त्या दिवशी आधार नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या. आईच्या डोळ्यातलं पाणी सगळ्यांना दिसतं, पण बापाच्या काळजाची होणारी घालमेल कधीच कोणाच्या लक्षात येत नाही, कारण तो समुद्र आहे जो स्वतःमध्ये सगळं पचवतो. माहेरी जायला तेव्हा छान वाटतं जेव्हा दारात वडिलांची चप्पल असते आणि कानावर आईचा आवाज असतो. अर्ध्या वाटेवर घ्यायला येणारं वडील असतात आणि दारात नातवांची नजर काढणारी आई असते. आईचा हात धरून चालणारी लेक आणि लेकीचा हात धरून आयुष्य जगणारी आई, हे नातं शब्दांपेक्षा खूप मोठं असतं. बापासारखं जपता येणं कोणाचंही काम नाही. लेकरांना जीवापाड जपायला बापच लागतो. दुनियेसाठी कठोर असणाऱ्या बापाच्या काळजाशी मालकीण असते लेक. बापासारखं जपता येणं कोणाचंही काम नाही. जीवापलीकडे जपायला बापच लागतो. माहेर जवळ असो किंवा लांब, पण माहेरी आल्यावर जे मनाला सुख भेटतं ते जगात कुठंच भेटत नाही. म्हणूनच म्हणतात माहेरची सर जगात कुठंच नाही. आईचं ते प्रेम आणि वडिलांचं लाड कोणीही पुरवू शकत नाही. लेकरांसाठी स्वतःला जपा. आपल्या लेकराला आपल्याशिवाय कोणीही जीव लावत नसतं.